तुरुंगाच्या चार भिंतींच्या आत असूनही बाहेर आपलं साम्राज्य चालवणं, सर्वसामान्य कैद्यांचे सिम कार्ड वापरून दीड दीड तास फोनवर गप्पा मारणं आणि चक्क जेल अधीक्षकांच्या केबिनमध्ये बसून बाहेरच्या लोकांशी व्हिडिओ कॉलवर बोलणं. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यावर आता हे अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आरोप करण्यात आलेत. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी थेट माध्यमांसमोर येत बीड जिल्हा कारागृहातील प्रशासनाचा बुरखा फाडलाय. वाल्मिक कराडला तुरुंगात कुठलाही धाक नसून त्याला तिथे राजशाही थाट आणि सर्व प्रकारच्या अनधिकृत VIP सुविधा पुरवल्या जात असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. या संदर्भात धनंजय देशमुख यांनी कारागृह महानिरीक्षक पुणे, राज्याचे मुख्यमंत्री आणि बीड जिल्हा प्रशासनाला मेलद्वारे पत्र पाठवून प्रशासनात मोठी खळबळ उडवून दिली आहे. धनंजय देशमुख यांनी प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात आणि माध्यमांशी बोलताना बीड जेलमधील अनेक गैरप्रकारांवर बोट ठेवलंय. त्यांच्या दाव्यानुसार वाल्मिक कराड आणि त्याचे इतर साथीदार सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात बंदिस्त आहेत, परंतु तिथे त्यांना साध्या कैद्यांपेक्षा वेगळी आणि अत्यंत विशेष वागणूक दिली जाते. कराड हा तुरुंगात इतर कैद्यांचे सिम कार्ड वापरून दररोज 1 ते 1.5 तास फोनवर बोलतो. इतकंच नाही तर वकिलांच्या सिम कार्डचा वापर करून आणि थेट जेल अधीक्षकांच्या केबिनमध्ये बसून तो बाहेरच्या लोकांशी व्हिडिओ कॉलवर संपर्क साधतो व तिथूनच बाहेरची सर्व सूत्र हलवण्याचा आणि लोकांना धमकावण्याचा प्रयत्न करतो. धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलं की या सर्व प्रकारांचे व्यावहारिक पुरावे आणि एक संपूर्ण संच त्यांनी तयार केलाय. याआधीही त्यांनी दिलेली सर्व माहिती पुराव्यानिशीच दिली होती आणि आताही या संपूर्ण व्यवस्थेची उच्चस्तरीय चौकशी होऊन सत्य बाहेर आलं पाहिजे अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. बीड जिल्हा कारागृहात वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर यापूर्वीही अनेक संशयास्पद घटना समोर आल्यात. पत्रातील आणि आधीच्या माहिती अधिकार अर्जांमधील दाव्यानुसार कराड ज्या बराक क्रमांक 9 मध्ये बंद आहे ती बराक सोडून संपूर्ण तुरुंगात CCTV कॅमेरे कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी जेव्हा त्याच्या कोठडीतील CCTV फुटेजचं बॅकअप मागण्यात आलं होतं तेव्हा स्टोरेज केबलची वायर जळाली असे धक्कादायक आणि अजब उत्तर जेल प्रशासनाकडून देण्यात आलं होतं. याशिवाय कराडला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं असताना त्याच्यासाठी चक्क 11 बेड रिकामे करून त्याची विशेष खातिरदारी करण्यात आल्याचा आरोपही झाला होता. एवढंच नाही तर त्याच्या मालिशसाठी त्याचे साथीदार छोट्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये मुद्दाम तुरुंगात येत जात होते असाही गंभीर आरोप यापूर्वी करण्यात आलाय. त्यामुळे बीड जेलमध्ये कराड सोबतच असे सर्व योगायोग कसे घडतात असा सवाल आता उपस्थित केला जातोय. धनंजय देशमुख यांनी आपल्या पत्रात बीड जेलमधील प्रशासकीय अनागोंदीवरही प्रकाश टाकलाय. गेल्या 1.5 वर्षात बीड जेलचे जेलर वारंवार का बदलले जातात, तिथल्या कैद्यांमध्ये आणि प्रशासनात नेमके काय वाद होतात आणि आज आरोप झाल्यावर उद्या सगळे मिटल्याचे कसे सांगण्यात येते यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत. इतर गुन्ह्यांतील आरोपींना सहज हर्सूल किंवा नाशिकच्या कारागृहात हलवलं जातं, मग संतोष देशमुख हत्येसारख्या गंभीर प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला 1.5 वर्षांपासून बीड जेलमधून बाहेर का हलवलं जात नाही? आरोपी सुरुवातीला लातूर जेल मागतो आणि नंतर बीड जेलची मागणी करतो, यामागे नक्की कोणाचा हात आहे असा सवाल त्यांनी केलाय. म्हणूनच वाल्मिक कराडची बीड जेलमधून तातडीने नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात यावी अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणातही उमटू लागलेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय देशमुख यांचे पत्र सोशल मीडियावर शेअर करत या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून वाल्मिक कराडची नागपूर जेलमध्ये तातडीने रवानगी करण्याची मागणी केली आहे. याआधी बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी देखील दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती आणि बीड जेलमध्ये चाललेल्या प्रकारांची माहिती दिली होती. खासदार पुत्र सौरभ सोनावणे प्रकरण असो वा इतर विषय, बीडमधील लोकप्रतिनिधींनी आता या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक किंवा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत बीड जेलर आणि संपूर्ण जेल प्रशासनाची चौकशी झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे. दुसरीकडे या सर्व गंभीर आरोपांनंतर बीड जिल्हा कारागृह प्रशासनाने मात्र आपली अधिकृत बाजू मांडत एक सविस्तर प्रेस नोट जारी केली आहे. जेल प्रशासनाने धनंजय देशमुख आणि लोकप्रतिनिधींचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले असून प्रसारित होत असलेल्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटलंय. प्रशासनाने स्पष्ट केलंय की कारागृहातील कोणत्याही बंद्याला अनधिकृत किंवा नियमबाह्य सुविधा दिली जात नाही. कैद्यांना नियमानुसार आठवड्यातून 3 वेळा प्रत्येकी 10 मिनिटं
फोनवर बोलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते। या फोनवरून बाहेर संपर्क साधल्यानंतर समोरच्या व्यक्तीने तो फोन कॉन्फरन्स केला अथवा रेकॉर्ड केला तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जेल प्रशासनाकडे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही आणि याबाबत वरिष्ठ मुख्यालयाला कळवण्यात आले। प्रशासनाने पुढे माहिती देताना सांगितलं की अनधिकृत फोन कॉल्स व्यतिरिक्त बंद्यांना नियमानुसार आठवड्यातून 2 वेळा प्रत्येकी 20 मिनिटं वकील आणि नातेवाईकांशी व्हिडिओ कॉल करण्याची कायदेशीर परवानगी असते। तसंच कारागृहात कुठल्याही प्रकारचे अनधिकृत जेवण किंवा अन्न पदार्थ दिले जात नाहीत, ज्यामध्ये नियमाप्रमाणे खाद्यपदार्थांचा समावेश असतो। या विषयावर वरिष्ठ कार्यालयाकडून यापूर्वीही अनेकदा चौकशी झालेली असून त्यात काहीही गैर आढळलेलं नाही। त्यामुळे VIP ट्रीटमेंटचे सर्व दावे असत्य असल्याचे जेल प्रशासनाने ठामपणे सांगितले। दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राइब करा। धन्यवाद।